तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव यांच्याकडून जी भरतीची जाहिरात निघालेली होती, तर त्याची इथं पात्र व अपात्र उमेदवारांची जी यादी आहे ती इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार एम-बी-बी-एस तसेच स्टाफ नर्स, मेल फिमेल, ऑडिओलॉजिस्ट, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, ए-एन-एम, एल-एच-व्ही पदांच्या अर्जाची छाननी करण्यात आलेली आहे. सदर पदाच्या पात्र व अपात्र उमेदवारांची यादी सोबत जोडण्यात आली आहे. त्यामध्ये ज्या उमेदवारांना काही हरकती नोंदवायच्या असतील, त्या उमेदवारांनी लेखी अर्जाद्वारे आवश्यक त्या कागदपत्रांसह लेखी स्वरूपात दिनांक 11/1/2024 ते 12/1/2024 पर्यंत इथं हरकती नोंदवायच्या आहेत. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जळगाव येथे समक्ष येऊन ज्या उमेदवारांच्या हरकती प्राप्त होतील त्यास इथं ग्राह्य धरण्यात येतील. मुदतीनंतर प्राप्त हरकती ग्राह्य धरल्या जाणार नाही याची उमेदवारांनी इथं नोंद घ्यायची आहे. त्यानंतर इथं पात्र व अपात्र उमेदवारांची यादी दिलेली आहे. तर इथं जे पद आहे ते आहे एम-बी-बी-एस एन-यू-एच-एम. तर इथं उमेदवाराचे नाव दिलेले आहे. त्यानंतर जातीचा प्रवर्ग आहे. त्यानंतर इथं रिमार्क आहे, तुम्ही पात्र आहात की नाही त्यासाठीचा. तर इथं 4 उमेदवारांची यादी आहे. त्यानंतरचे पद आहे एल-एच-व्ही. तर यासाठी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आहे. तर इथं तुमचे नाव आहे. त्यानंतर इथं जातीचा प्रवर्ग आहे. त्यानंतर तुम्ही इलिजिबल आहात की नाही ते इथं दिलेलं आहे. त्यानंतर इथं रिमार्क आहे. तर इथं ही 7 उमेदवारांची यादी आहे. त्यानंतरचे पद आहे ऑडिओलॉजिस्ट. तर यासाठी पण इथं पात्र अपात्र उमेदवारांची यादी आहे. इथं पण तुमचे नाव आहे, कॅटेगरी आहे, त्यानंतर इलिजिबल आहात की नाही इथं दिलेलं आहे. त्यानंतर रिमार्क आहे. इथं 5 उमेदवारांची यादी आहे. त्यानंतरचे पद आहे फार्मासिस्ट. तर इथं पण पात्र अपात्र उमेदवारांची यादी दिलेली आहे. तर इथं 92 उमेदवारांची यादी आहे. तर ही यादी तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतरचे पद आहे लॅब टेक्निशियन. तर यासाठी पण इथं पात्र अपात्र उमेदवारांची यादी आहे. तर इथं 76 उमेदवारांची यादी आहे. त्यानंतरचे पद आहे ए-एन-एम, एन-यू-एच-एम. तर यासाठी पण इथं पात्र व अपात्र उमेदवारांची यादी दिलेली आहे. तर इथं 149 उमेदवारांची यादी आहे. त्यानंतरचे पद आहे स्टाफ नर्स, फिमेल अँड मेल, एन-एच-एम अँड एन-यू-एच-एम. तर याची पण इथं यादी दिलेली आहे पात्र व अपात्र उमेदवारांची. तर इथं 202 उमेदवारांची इथं यादी आहे. तर या संपूर्ण पदांची यादी तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण यादी तुम्ही इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.